जय भीम. सध्याचं देशाचं वातावरण, विद्यार्थ्यांचं आंदोलन, पोलिसांद्वारे त्यांच्यावर झालेली बर्बरता आणि क्रूरता, लाठीचार्ज, बऱ्याच दिवसापासून हे प्रकरण पाहतोय आणि कुठेतरी खंत वाटतेय की महान महान विचारांचा देश असणारा आपला भारत देश, ज्या देशामध्ये संतांची, ऋषींची, तथागत भगवान बुद्धांची, महावीरांची आणि अनेक महापुरुषांची परंपरा या देशाला लाभलेली आहे. भारताला स्वतंत्र करण्यासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि ही आहुती देताना त्यांनी या देशाला उंच शिखराकडे नेण्यासाठी, स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि या देशाची परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी आहुती दिली. पण त्याच देशामध्ये जर माणसांचा आवाज दाबला जात आहे, आंदोलनाचा आवाज दाबला जात आहे, तर कुठेतरी अशी शंका पण निर्माण होत आहे की हा देश लोकशाही नसून हुकुमशाहीकडे चाललेला आहे. देशभरामध्ये आंदोलनं होत आहेत, पण देशभरामध्ये आंदोलन होत असताना सुद्धा या सरकारला अजिबात असं वाटत नाही की आमची चूक आहे. युनियन मिनिस्टर आपलं रेजिग्नेशन देत नाहीये, प्रधानमंत्री या विषयावर बोलत नाहीये, उलट विद्यार्थ्यांच्या प्रती चुकीच्या धारणा निर्माण करण्याचं काम हे सरकार करतंय. शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा म्हणतोय की विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पाठीमागं लोक राजकीय प्रस्त किंवा राजकीय फायदा करून घेत आहेत. यात कुठल्या पद्धतीचा राजकीय फायदा दिसतोय? पेपर फुटला, 21 लोकांनी आत्महत्या केली. या देशातल्या नेत्यांना असं वाटतंय का ह्या मुलांनी जी आत्महत्या केली ही प्री प्लॅनेड होती म्हणून? किती मूर्खपणा आहे हा. मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय, शिक्षणाचा दर्जा घसरतोय, पेपर फुटी होतीये. 5-5 वर्ष मुलं जीव लावून अभ्यास करतात आणि पेपर फुटी होती, त्यांची मेहनत वाया जाते. ते करणार काय? आणि या गोष्टीवर आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान समोर येऊन एक शब्द सुद्धा बोलत नाही.